छबू. कशी आहेस तू? मस्त. आता काय तुला सांग वाटतं ह्या मंचावर येऊन परत एकदा गाणं म्हणायचंय? मला खूप छान वाटतंय आणि तू माझं नाव छबू ठेवलंस म्हणून सगळेजण आता मला शाळेतले माझ्या सोसायटीतले सगळे मला छबू म्हणतात. आम्हाला पण खूप खूप मजा येते तुला परत एकदा इथे बघून. आणि तू खूप गोड दिसतेस आज. थँक्यू. खूपच गोड दिसतेस. मला सांग, तुला सुरंजन दादा त्याचं गाणं खूप आवडतं का? हो. आणि आज तू त्याच्याबरोबर गाणार आहेस? हो. त्याला फुल सपोर्ट करणार आहेस? हो. तुझ्या दृष्टीने गौरव महाराष्ट्राचा कोण ठरायला पाहिजे? सुरंजन दादा. वंडरफुल. मग चला आपण सुरंजनला बोलवूया आणि यांचं एक डुएट ऐकूया. हिल हिल पर हिला तुझे कप्पालीला तिला. अग हिल हिल पर हिला तुझे कप्पालीला तिला. तुझे कप्पालीला तिला. तुझे कप्पालीला तिला. फॅशन मराठी सोबई तुला. हिल हिल पर हिला तुझे कप्पालीला तिला. हिल पर हिला तुझे कप्पालीला तिला. तुझा पदर वाऱ्याशी उरतो. अग बघून जीव थडथडतो. तुझा पदर वाऱ्याशी उरतो. अग बघून जीव थडथडतो. तुझी नखऱ्याची चाल खरी जीवाचं हाल. माझे गुलाबाचे फुला. माझे गुलाबाचे फुला. माझे गुलाबाचे फुला. हिल हिल पर हिला तुझे कप्पालीला तिला. फॅशन मराठी सोबई तुला. हिल हिल पर हिला तुझे कप्पालीला तिला. अग हिल हिल पर हिला तुझे कप्पालीला तिला. अग हिल हिल पर हिला तुझे कप्पालीला तिला. थँक्यू. मस्त झालं गाणं. थँक्यू. आणि एकदम मराठी फॅशन खरंच छान दिसते का बाई तुला? थँक्यू. व्हेरी नाईस. सलील, किती गोड दिसतेस तुम्ही. ते थँक्यू. ते गौरी गणपतीतली गौरी दिसते ना, इतकी गोड दिसतेस. ही एकदम म्हणजे वाट बघत होती की हा आता माझी छेड काढेल. पण सुरंजन, तू तुझा व्हॉइस छान आहे, तू गातोस छान, सुरात गातोस. पण ते जरा म्हणजे आईबाबांना विचारून येतो छेड काढायची आरी अशी असतात ना काही मुलं. थांबा, मी आईला विचारून येतो आता काय बोलायचं ते. त्याच्यामुळे मला तिने तुला सांभाळून घेतलं. म्हणजे जरा कधी कधी छोटी भावंड पण मोठ्याला सांभाळून घेतात. असं काही नाही की दरवेळी मोठे सांभाळून घेतात. त्यामुळे तिला एकदा थँक्यू म्हणून टाक, नंतर बाकी काही नाही. बाकी मला खूप मजा आली. वेलकम.
असं नाही, असं थँक्यू नाही म्हणायचं. थँक्यू म्हणायची स्टाईल आहे आमच्या छबूची, कसं म्हणायला पाहिजे म्हणून दाखव बाबा. थँक्यू. असं. छबू तू खरंच आज छबू दिसतेस, खूप गोड दिसतेस तू आणि एकदम ठसठशीत आवाज आहे तुझा. थँक्यू. खूप छान गायलंस, तूही चांगलं गायलंस, पण अर्थात सलीलनी सांगितलं असं त्या गोष्टीकडे लक्ष दे. पण पल्लवी, मला एक म्हणजे आज मी इथे गेस्ट म्हणून आली आहे, मला असं वाटतं की या आधीचे एपिसोड चांगले झालेच असणार, तेव्हा चांगलं गात गात ही मुलं इथपर्यंत आलेत, परंतु आज हा एपिसोड ना खरंच दृष्ट लागण्यासारखा झाला आहे. खूप मजा आली मला. म्हणजे आय कॅन से की लोक ह्या एपिसोडची VCD विकत घेतील, एवढा छान झाला आहे. मला खूप आवडले, सगळेच छान गायलात आणि सगळ्यांनाच मला हेच म्हणणं आहे की जिंकणं हरणं ही खूप वेगळी गोष्ट आहे, परंतु बेस्ट परफॉर्म करणं आणि एस्पेशली जेव्हा सुरेशजी समोर बसलेले आहेत तेव्हा त्यांच्यासमोर तुमच्यातलं बेस्ट सादर करा, एवढंच म्हणेन मी. व्हेरी गुड. वा, छान गायलात. थँक्यू. थँक्यू. पण एक मार्क मी छबुताईसाठी वाढवून देतो. थँक्यू. थँक्यू. आणि छबू, तुझा आता सुरेशजींकडे बघू, धावत एकदम. सो सुरंजन, ऑल द बेस्ट. Thank you. आणि थँक्यू छबू इथे आल्याबद्दल. नमस्कार, मी सुरंजन खंडाळकर. जर माझं गाणं तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की वोट करा आणि वोट करण्यासाठी लागणाऱ्या डिटेल्स तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आहेत. थँक्यू. आणि आता ती एकमेव स्पर्धक जिला 10पैकी 10 मार्क मिळालेले आहेत, तिला मंचावर बोलवण्याची वेळ झालेली आहे. टाळ्यांनी स्वागत करूया नम्रता आणि सौरभचं.